नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत 15 एप्रिलला होणारा 8वीचा मॅथचा पॅटचा पेपर, जो की सेमी वाल्यांचा आहे. सेमी इंग्लिशचा पॅटर्न आहे हा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथं सिम्युलेटेड एक्झामिनेशन 226 अँड 27. ओके, 2026-27चा हा पॅटर्न आहे. इथं पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय, इच सब क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3 कॅरी 1 मार्क. एका मार्क्ससाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन विचारलेला आहे. आपलं फर्स्ट सेक्शन आहे रायटिंग स्किल. ओके, आता रायटिंग स्किल मध्ये पहिला तुम्हाला राईट द नंबर इन द वर्ड्स विचारलेला आहे. सेकंड मध्ये राईट नंबर इन द फिगर विचारलेला आहे. आणि एक्सपॅन्ड प्लस ऍड करायचे तुम्हाला, मायनस सबट्रॅक्ट हे मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. इफ तुम्ही रिचेक करून क्लिअर करू शकता, तसं तुम्हाला पेपरचा पॅटर्न सेम असणार आहे. जी मध्ये बघा, एक क्वेश्चन दिला आहे. An organization decided to deposit 75,000 rupees for a social case. People contributed 81,650. How much more amount is collected than the decided amount? हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. मी तर ब्रीफली आन्सर दिले. कलेक्टेड अमाऊंट घेतली आणि एक्स्ट्रा अमाऊंट घेतली, ते डिवायडेड बाय मायनस करून इक्वल टू 6,650 माझं आन्सर आलेलं आहे. एक वेळ तुम्ही स्वतः आपण सॉल्व्ह करून बघा. खाली तुम्हाला एच मध्ये मल्टिप्लिकेशन दिलं आहे, नंतर डिवायडेशन दिलं आहे. ही सोपी मेथड आहे. तुम्ही ही नॉर्मल मेथड यूज करून आन्सर सॉल्व्ह करू शकता. के मध्ये इन अ वर्कशॉप प्रॉपर बॅग्स मेकिंग ई स्टुडंट्स मेड अ 15 पेपर बॅग्स. इफ देर 25 स्टुडंट, देन हाऊ मेनी पेपर बॅग्स वेअर मेड? 4,125 द बॅग्स आर मेड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलंय, राईट द फॉलोइंग इन द वर्ड. तुम्हाला दिलंय 18 आन्सर आहे त्याचं, 18. ठीक आहे. क्वेश्चन नंबर बी दिलाय, फाइंड द हाईट ट्रायंगुलर हॅव द इक्वल ऑफ 104 स्क्वेअर फूट. याचा पण मी आन्सर दिलेला आहे. तुम्ही प्रॉपर बघू शकता. तुम्हाला प्रॉपर मी आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन दिलेला आहे. एक इक्वेशन दिलं आहे, त्याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. जसं मी सॉल्व करून दिलं आहे, तुम्ही तुमची मेथड यूज करून पण त्याला सॉल्व करू शकतात. क्वेश्चन नंबर के मध्ये बघा, रेडियस ऑफ सर्कल्स इन द 14 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल तुम्हाला फाइंड करायचा आहे. त्याचा आन्सर आहे एरिया ऑफ सर्कल 616 स्क्वेअर फूट. हा आपला आन्सर आलेला आहे. राईट द क्यूब रूट ऑफ 216 येतो. राईट द डिग्री ऑफ पोलिमल. याचा आन्सर एक इक्वेशन दिलं आहे, 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 8. याचा आन्सर 2 येतं. क्वेश्चन नंबर ई मध्ये गेले तुम्ही, तर एक तुम्हाला सर्कल दिलेलं आहे, त्याचं पण तुम्हाला आन्सर करायचं आहे. ब्रीफ मी कोण AOB, तर याचा आन्सर मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. जाऊया आता, काही इक्वेशन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. जाऊया क्वेश्चन नंबर सी कडे. द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ बेस रेडियस 6 सेंटीमीटर, हाईट ऑफ 7 सेंटीमीटर. त्याचं व्हॉल्यूम आलेलं आहे 132 सेंटीमीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर डी आणि ॲटलिस्ट हा एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला 5 ते 10 मार्कसाठी विचारला जातो. एक तुम्हाला पॅराग्राफ ड्रॉ करावं लागतं. त्याला एक दिलेला आहे तुम्हाला. फर्स्ट नंबर डी बघून घ्या. क्लासिफाय द फिलोलियम्स इनटू द नॉमिनल, बिनोमियल, टॉमिनल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन म्हणून तुम्हाला आन्सर करायचं आहे. लास्टचा क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट ई म्हणजे, द फॉलोइंग टेबल गिव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ द सेल्स ऑफ मँगो अँड द चॉकलेट आईस्क्रीम इन द 2 आईस्क्रीम सेंटर्स द मंथ ऑफ मार्च. ठीक आहे. मँगो आणि चॉकलेटचं तुम्हाला ॲव्हरेज दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक आलेख काढायचा आहे. त्याला मदर टंगमध्ये आलेख म्हणतात. ठीक आहे. तर बघा, मी तर सेंटीमीटरवरून देऊन दिलं आहे. तुम्हाला एक लाईन अप घेऊन तसा आलेख काढायचा आहे. तर बघा, जसा जसा पेपर तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे, सो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. चला, आजसाठी इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.